नाशिक विधान परिषदेचा तिढा कायम आहे। गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। या संदर्भात थोड्याच वेळात मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये एक बैठक पार पडणार आहे। या बैठकीत नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे। पण निवडणुकीतून मागे राहता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही। पण आमदार पुत्रांनी जो आमच्या बापाचा उद्धार केला त्याच्यामुळे माझा त्या ठिकाणी जो निर्णय होता तो मी बदलवला। मला काल त्या ठिकाणी निलेशभाऊ बोरांचे असतील, ज्ञानेश्वर गामणे असतील यांची त्या ठिकाणी 100% मला 2.5 वाजेनंतर खूप फोन झाले, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो। आणि मला मतदारांचा पण खूप आग्रह होता की भाऊ आपण या निवडणुकीमध्ये कंटेन करावं, पुढे जावं आणि निवडणूक आपण लढवावी। मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी।